भाषेस काय एवढे स्थान, भाषेस काय एवढा मान, मनुष्याचे हृदय. भाषा म्हणजे सर्जनाचा हुंकार, भाषा म्हणजे बुद्धीचा आविष्कार, मनुष्याचे हृदय. अक्षय भाषा मराठी भाषा, अक्षय भाषा मराठी भाषा. जतन भाषेचे, रक्षण संस्कृतीचे. अक्षय भाषा मराठी भाषा, अक्षय भाषा मराठी भाषा. रसिक हो, शिशिर ऋतूच्या या काहीशा लवकरच येणाऱ्या संध्याकाळी आपण सगळे आपापली आयुष्य बाजूला ठेवून कवी ग्रेसांची ही साजन वेळ सजवायला आलात, त्याबद्दल धन्यवाद, थँक्यू, शुक्रिया अशा शब्दांची दीपमाळच लावायला हवी. ग्रेसांच्या कवितांचे रसग्रहण करणे म्हणजे शिवधनुष्य पेलणे होय. आम्ही हे साहित्याचे शिवधनुष्य फक्त आदराने दुरून बघणारच आहोत आणि आम्हाला त्याचे काही आकलन झाले का हे सांगण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. ग्रेस एक संपूर्ण कलाकार होते. ते कवी तर होतेच, उत्तम ललित लेखक होते, सौंदर्य शास्त्राचे उत्तम अध्यापक होते, त्यांना शास्त्रीय संगीताची अतिशय उत्तम जाण होती आणि तसेच ते चांगले शिल्पकार पण होते. अशा या कलाकाराला आदरांजली व्हायला, सलामी द्यायला फक्त शब्दांचंच माध्यम न वापरता आम्ही नृत्याचं माध्यम पण वापरण्याचा प्रयत्न केलाय. अस्मिताने तिच्या प्रायोगिक नृत्यासाठी, फ्युजन ओडिसी डान्ससाठी घनकंप मयुरा ही कविता निवडली आहे ग्रेसांची. ती कविता अर्थात दुर्बोध आहे. ही कविता वाचल्यानंतर तुम्हाला या कुलपाची किल्ली तुमच्याजवळ आहे का हो हे विचारायला मी आशा बगे या सुप्रसिद्ध लेखिका नागपूरला असतात त्यांना फोन केला आणि त्यांना मी विचारलं या कवितेचा अर्थ काय आहे नक्की. तर त्यांनी अतिशय नम्रपणे मला सांगितलं की आज या क्षणी मला या कवितेचा अर्थ असा भासतो आणि तो असा की या कवितेतला मयूर म्हणजे कवीची प्रतिभाशक्ती, त्या प्रतिभाशक्तीमधून येणारी सर्जनशीलतेची उर्मी आणि कवितेत जे चित्रित केलं आहे तर त्या उर्मीची प्रतीक्षा, याचना, कवीचं होणारं कासावीसपण कारण की ती उर्मी येत नाहीये म्हणून, आणि नंतर सर्जनशीलतेची उर्मी, निर्मितीची प्रेरणा यांची जेव्हा चाहूल लागते आणि त्यानंतर जेव्हा ती उर्मी येते आणि ती वेगळ्याच वेशात येते तेव्हा तिला कवी आश्चर्याने विचारतो वस्त्र कुठे पालटते. ही कविता ऍबस्ट्रॅक्ट आहे, नृत्यामधूनही तुम्हाला तेच जाणवेल, पण आम्हाला जो अर्थ कळला आहे तो तुमच्यापर्यंत आम्हाला पोहोचवता येईल अशी आशा आहे. तर आता बघा अस्मिताचं प्रायोगिक नृत्य.
अक्षय भाषा प्रतिष्ठानच्या वतीने आपणा सर्वांचे स्वागत. माणिक सीताराम गोडघाटे या नावाची ओळख कदाचित फारशी कोणाला नसेल, पण याच नावाने स्वतःची ओळख ग्रेस अशी करून दिली आणि मराठी शब्दसृष्टीला भुरळ पडली ती कायमची. ग्रेसचा जन्म झाला 10 मे 1937 रोजी. ग्रेस नागपूरची. त्यांच्या शब्दात सांगायचे झाले त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्या परिक्रमा तिथेच झाल्या. त्यांचे शिक्षण तिथेच झाले. नागपूरच्या शासकीय महाविद्यालयात ग्रेसनी मराठी बरोबरच सौंदर्यशास्त्राचे अध्यापन केले. ग्रेसना मराठी वाङ्मयाचा एक अप्रतिम अध्यापक मानले जाते. त्यांच्या तासाला सुरेश भटांपासून महेश एलकुंचवारांपर्यंतचे अनेक मान्यवर आवर्जून हजेरी लावत. कुसुमाग्रजांची प्रेमकविता ही सर्वोत्कृष्ट अशी सांगणारे ग्रेस बालकवी, केशवसूत आणि मर्ढेकरही तितक्याच आत्मीयतेने शिकवत असत. संत ज्ञानेश्वर शिकवत असताना हातात अगदी कागदाचा चिटोराही नसताना अलगद सुभाषितांची उधळण करणारे ग्रेस मराठी, इंग्रजी, हिंदी आणि उर्दू भाषांमध्ये लीलया संचार करत असत. उत्स्फूर्तपणा हा ग्रेसचा स्वभाव धर्मच होता. गडगंज म्हणता येईल अशा एका श्रीमंत घरात माणिक गोडघाटेंचा जन्म झाला. अत्यंत संवेदनशील असणाऱ्या माणिकने कोवळ्या वयातच घर सोडलं ते कायमचं. आपल्याजवळ देवदत्त प्रतिभा आहे याची जाणीव त्यांना कदाचित झाली होती. त्यांनी खऱ्या अर्थाने लिहिणं सुरू केले वयाच्या 18व्या वर्षी. छंद, सत्यकथा अशा मासिकांमध्ये त्यांच्या कविता छापून येत होत्या आणि त्यांचं नाव हळूहळू होत होतं. माणिक गोडघाटेंचं रूपांतर ग्रेसमध्ये कसं झालं याची एक मजेशीर गोष्ट. इनग्रिड बर्गमन ही त्यांची अतिशय आवडती नायिका. तिचा 1958 साली आलेला चित्रपटाचे नाव होते इन ऑफ द सिक्स्थ हॅपीनेस. या चित्रपटाला तेव्हा
ग्रेस या चित्रपटाने तेव्हा ग्रेसला झपाटून काढले होते. या चित्रपटातल्या इंग्रिडच्या व्यक्तिरेखेचं नाव होतं ग्रेस आणि माणिक गोडघाटेंनी हेच नाव स्वतःच्या काव्य प्रवासासाठी स्वीकारलं. जेथे शब्दच पोहोचू शकत नाहीत अशा एका विलक्षण शोकमय अनुभवापर्यंत नेण्याचे सामर्थ्य ग्रेस यांच्या कवितेत आहे. ते होते एक अस्सल प्रतिभावंत, एकाच वेळी अनेक विश्वे मनात घेऊन वावरणारे. त्यांच्या कवितेला अनामिक तगमगीचा सांध्यकालीन प्रवास असे म्हटले जाते. सांध्यकालीन का तर दिवस पूर्णपणे मावळला नाही, रात्र अजून सुरू झाली नाही, अशा एका हो नाहीच्या संभ्रमावस्थेचा हा संधिकाल. जाणीव नेणीवेची ही संभ्रमावस्था ग्रेसच्या कवितेत आपल्याला नेहमीच सापडते. त्यांची कविता आपल्याला अगदी सहज भेटते. त्या कवितेतला आपल्याला कळलेला अर्थ आणि कवितेतला गर्भित अर्थ यात जमीन अस्मानाचा फरक आहे हे आपल्याला हळूहळू जाणवत जातं. त्यांच्या प्रत्येक कवितेत एक गूढरम्य आणि भावविवश अशा विश्वाचं दर्शन आपल्याला घडतं. त्यांचं हे देखणं मोहून टाकणारं, ठाव न लागणारं किंबहुना ठाव लागू न देणारं लेखन हे अगदी आतून उमटलेलं असतं. ग्रेस फार कमी लोकांना कळतात. दुर्बोधतेचा आरोप त्यांच्या कवितेवर नेहमीच होत राहिला. आपली कविता लोकांना दुर्बोध का वाटते हे त्यांना शेवटपर्यंत कळले नाही. त्या कल्पनेने ते नेहमीच व्यथित झाले. दुर्बोधतेच्या आरोपावर ग्रेस यांनी स्वतः म्हटलं आहे, जन्मताच कर्णाला कवच कुंडले मिळाली तशी दुर्बोधतेची ही बेसरबिंदी माझी कविता नाकात टोचून घेऊन जन्मापासूनच आली होती. मी कविता करतो सुबोध की दुर्बोध ते मला ठाऊक नाही, पण एक ठाऊक आहे, तुम्ही जगता ते मी लिहितो, तुम्ही बोलता ती भाषा मी वापरतो. माझी कविता अनुवंशही नाही, ती जगता जगता वाढेल तोच तिचा वंशवृक्ष. ग्रेसची कविता म्हणजे एका मंत्रासारखी आहे. आपण एखाद्या विधीमध्ये मंत्र ऐकतो तेव्हा त्याचा अर्थ आपणास कित्येकदा समजत नाही, पण हे मंत्र मनातल्या अगदी आपल्याला माहीत नसलेल्या आतल्या भागास जाग आणतात. मंत्र आपण शब्दशः समजून घेत नाही, ते आपल्याला जाणवतात. तशीच ग्रेसची कविता आपल्याला जाणीवेतून समजते. ग्रेसच्या आर्त आणि निसर्ग प्रतीकांनी सजलेल्या या कविता वाचकांबरोबरच कलाकारांनाही अस्वस्थ करतात. कलाकारांच्या सृजनशीलतेला आकर्षित करणारी ही कविता कित्येकांनी आपल्या परीने व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. नृत्याचा एक आविष्कार आपण आत्ताच पाहिला. पंडित हृदयनाथांसारखे संगीतकार, सुभाष अवचटांसारखे चित्रकार आणि गुलझारासारखे गीतकार सुद्धा ग्रेसच्या कवितेने असेच भारून गेले होते. माझ्या मते ग्रेस आणि चित्रकार पिकासो यांच्यात एक विलक्षण साम्य आहे. दोघांचा अर्थ आपण तर्काने लावू शकत नाही. ते आपल्या कल्पना शक्तीला पूर्णपणे जागे करतात आणि आपण एका तंद्रीमध्ये जातो आणि मग आपल्या पुढे उभी राहते एक फॅन्टसी. प्रत्येकाला स्वतःची एक अशी वेगळी फॅन्टसी पिकासोच्या चित्रांमध्ये दिसते आणि तशीच ती सापडते ग्रेसच्या कवितेमध्ये. आणि मग ग्रेसच्या कवितेचा अर्थ समजून घेण्याची गरजच उरत नाही. कृष्ण एकांत. तिच्या अंगणात प्राजक्त बंदी, तरी सत्यभामे ढळे तोलका. तिच्या अंगणात प्राजक्त बंदी, तरी सत्यभामे ढळे तोलका. झाडाप्रमाणे असे झाड हेही, असे सांगते ती तरी हुंदका. इथे बासरीच्या गडे आतड्याला हवा रेशमी लाकडाची नवी. इथे बासरीच्या गडे आतड्याला हवा रेशमी लाकडाची नवी. तुला रुक्मिणिका फुले वेचताना सुगंधातही भेटते वाळवी. संहार आता करा यादवांचे, जुनी राजधानी रिकामी करा. संहार आता करा यादवांचे, जुनी राजधानी रिकामी करा. रथाला कुणी अश्व देऊ नका, शिरच्छेद माझे कसेही धरा. वैराण आयुष्य झाले तरीही फुलांना कुणी बोल देऊ नये. मी बांधलेल्या उन्हाळी घरांच्या गवाक्षातला चंद्र झाकू नये. नको धाक घालू, नको हाक तोलू, इलाख्यातली गुप्त झाली नदी. नको धाक घालू, नको हाक तोलू, इलाख्यातली गुप्त झाली नदी. निजेच्या भयाने जसा शुभ्र होतो, खुनाच्या कटातूनही पारधी. जिथे कृष्ण एकांत देठात प्राजक्त, जिथे कृष्ण एकांत देठात प्राजक्त. राधे सहा रंग येतो कसा, सर्वेश्वराला कधी या मुलीने न मागितला रे तिचा आरसा.
सर्वांच्या परिचयाची, जिव्हाळ्याची 4 पात्र सत्यभामा, रुक्मिणी, कृष्ण, राधा, कवी ग्रेस यांच्या कृष्ण एकांत या कवितेत आपल्याला भेटतात. पण आपल्या नेहमीच्या माहीत असलेल्या गोष्टी पलीकडे जाऊन ग्रेस ह्या पात्रांच्या मनाचा एका वेगळ्याच दृष्टिकोनातून विचार करताना इथे आढळतात. सत्यभामेनी हट्टानी पारिजातकाचं झाड आपल्या अंगणात कृष्णाकडून लावून घेतल्याची गोष्ट आपल्याला माहीत आहे. ह्या झाडाला स्वर्गातून पृथ्वीवर आणण्यासाठी कृष्णाने इंद्र व इतर देवांबरोबर घनघोर युद्ध केलं व पारिजातकाला आणून सत्यभामेच्या अंगणात बंदिस्त केला. कवी विचारतो, तिला जरी झाड मिळालं असलं तरी ती सुखी आहे का? इतर झाडांसारखंच हेही झाड आहे असं ती सांगते आणि तरी हुंदका? तिला दुःख कसलं आहे हे गदिमांच्या असेल का हे नाटक यांचे, मजवेडीला फसवायाचे, कपट का करीती चक्रधारी, फुले का पडती शेजारी या गाण्यातून आपल्या सर्वांच्या चांगलंच परिचयाचं आहे. ग्रेस यांची खरी कविता इथून पुढे सुरू होते. रुक्मिणी ही कृष्णाची लाडकी राणी, तिच्यासारखी तीच अशी तिची ओळख. कृष्णाची जेव्हा सुवर्ण तुला चालू होती तेव्हा जिच्या एका तुळशीपत्रामुळे पारडं झुकलं, कृष्णाला वश करणारी म्हणून जी अशी तिची ओळख. ती रुक्मिणी, पण ती तरी खरी सुखी आहे का? का तिच्याही मनाला रुखरुखीची वाळवी लागली आहे? स्वर्गीय प्राजक्ताच्या झाडाची नुसती फुलं मिळाली, मूळ मिळालंच नाही म्हणून? तिच्यासाठी हा प्राजक्त नसून स्वतः श्रीकृष्ण तर नव्हे? आणि कृष्णाचं काय? 2 नितांत सुंदर स्त्रिया त्याच्या राण्या असून त्यांच्यातला हा सवती मत्सर त्याला सलत नसेल का? या माझ्यावर प्रेम करतात का मी यांच्यावर किती प्रेम करतो ह्या धारणेवर त्या प्रेम करतात असा प्रश्न त्याला भेडसावत नसेल का? म्हणून प्रेमाच्या प्रतीकांवरून चाललेली ही सुप्त चुरस त्याला जीव नकोसा करत नसेल का? आणि म्हणूनच कदाचित संहार आता करा यादवांचे, जुनी राजधानी रिकामी करा असा पवित्रा घेऊन माझ्या रथाला आता घोडेही नकोत असं म्हणत तो आपलं शिर अर्पण करायला निघाला असेल का? अशा विद्ध झालेल्या अवस्थेत कोणी काय करावं? आयुष्याला, दैवाला, का जे सुख हातात आलं नाही त्याला दोष द्यावा? कुढत बसावं, विध्वंस करावा, का उदास होऊन टिप गाळावी? वैराण आयुष्य झाले तरीही, कवी म्हणतो, वैराण आयुष्य झाले तरीही फुलांना कुणी बोल लावू नये, मी बांधलेल्या उन्हाळी घरांच्या गवाक्षातला चंद्र झाकू नये. आयुष्य वैराण झालं तरी त्यात फुलांचा काय दोष? मिळेल ते गोड मानून आयुष्य पुढे चालायला हवं, चांदणं झेलायला हवं. लुप्त झालेल्या नदीचा प्रवाह पुन्हा वाहता होत नाही. कसं तर पतझड़ में जो फूल मुरझा जाते हैं वो बहारों के आने से मिलते नहीं, काहीसं तसं. पुढे कृष्णाच्या अंतकालाचा संदर्भ दाखवत विधिलिखित गोष्टींच्या अटळपणाचा दाखला देत कवी म्हणतो की कृष्णाला झोप लागेल व मग त्याच्या पक्ष्यांसारख्या दिसणाऱ्या पावलांना बाण मारावा लागेल. ह्या विचारांनी पारध्याला भयभीत होऊन चालणार नाही. जे विधिलिखित आहे, अचूक आहे, ते व्हायलाच हवं. लाईफ मस्ट गो ऑन. मग युग ओलांडत काळाची बंधनं न पाळता कविता राधे ठाई येऊन पोचते. जिथे कृष्ण एकांत देठात प्राजक्त, राधेचा हा रंग येतो कसा. कवीच्या मते तिने तर कृष्णावर नितांत प्रेम केलं, निरपेक्ष प्रीती दाखवली, भक्ती केली. तिने कधी कृष्णामध्ये आपलं प्रतिबिंब पाहिलं नाही. त्याचं आपल्यावर प्रेम आहे का नाही याची तिने तमा बाळगली नाही. प्राजक्ताच्या फुलाच्या देठाच्या केशरी रंगात जो सामावला आहे असा कृष्ण तिला गवसला. पण राधा आहे कुठे? राधेचा पुराणात कुठेही उल्लेख नाही, भागवतात नाही, महाभारतात नाही. मग कृष्णावर जीव पाखडणारी राधा आहे कुठे? आणि असलीच जरी कुठे तरी ती कृष्णाला सापडली का? हे सगळे विश्व जिथे चराचरात कृष्ण आहे, हा सगळा जरी त्यांनीच मांडलेला खेळ आहे तरी त्यात तो मात्र एकटाच आहे. म्हणून हा अवघा विश्वाचा पसारा, हा साराच कृष्ण एकांत आहे, कृष्णाचा एकांत आहे. कविता पुन्हा एकदा. तिच्या अंगणात प्राजक्त बंदी, तरी सत्यभामे ढळे तोलका, झाडाप्रमाणे असे झाड हेही
असे सांगते ती तरी हुंद का? इथे बासरीच्या गडे आतड्याला हवा चंदनी लाकडाची नवी, तुला रुक्मिणी का फुले वेचताना सुगंधातही भेटते वाळवी. संहार आता करा यादवांचे, जुनी राजधानी रिकामी करा. रथाला कुणी अश्व देऊ नका, शिरच्छेद माझे कसेही धरा. वैराण आयुष्य झाले तरीही फुलांना कुणी बोल देऊ नये. मी बांधलेल्या उन्हाळी घरांच्या गवाक्षातला चंद्र झाकू नये. नको धाक घालू नको हाक तोलू, इलाख्यातली गुप्त झाली नदी. निजेच्या भयाने जसा शुभ्र होतो, खुनाच्या कटातूनही पारधी. जिथे कृष्ण एकांत देठात प्राजक्त, राधेचा हा रंग येतो कसा. सर्वेश्वराला कधी या मुलीने न मागितला रे तिचा आरसा, न मागितला रे तिचा आरसा. ग्रेस यांच्या काव्याची सर्वात मोठी खासियत म्हणजे काव्यातील नादमयता आणि सोलीव शब्द. त्यांच्या कवितेला असणाऱ्या अंगभूत लयीमधून जी स्वप्नभूमी जागी होते ती फारच थोड्या कवींना साधते. कवितेसाठी ग्रेस शब्दांना उचलायचे ते शब्दांच्या अर्थगुणांना अनुसरून नव्हे, तर शब्दांच्या नादगुणांचं बोट धरून. भाषेच्या तरल लयींना वळवत खेळवत ते शब्दांचा एक अनोखा मेळ मिळवायचे. अनेकांना तो समजला नाही, रुचलाही नाही. मात्र अनेकांवर या कवितेने अक्षरशः गारुड घातलं, कारण ग्रेसनी मराठीतली जुनी नादगणी शैली पुन्हा जिवंत केली होती. म्हणूनच कविता समजायला जरी कठीण वाटली तरी गारुड्याच्या पुंगीमागे माणसांनी चालू लागावं तशी ही कविता आपल्या मागे स्वतःला ओढून घेते. आपल्या शब्द निवडीविषयी ग्रेस म्हणतात, मी प्रत्येक शब्दाला नीट तोलतो, वाचताना डोळ्यात खुपणार नाही आणि कानांना बोचणार नाही असाच शब्द मी निवडतो. तंबोरा कसा जुळवतात, एक पंचम आणि 3 षड्ज असे मिळाले की सूर मिसळतात आणि खर्जातून गंधार आपोआप उमटतो. लताबाईंच्या गळ्यातून उमटणारा जसा गंधार जो आपोआप उमटतो कारण तो स्वयंभू आहे, तसाच ग्रेसच्या कवितेचा मुखडा आहे. त्या मुखड्याच्या नादातून पुढची कडवी उमटत जातात. ती दुर्बोध असतीलही, पण त्या मुखड्याच्या नादाचाच एक भाग असतात. म्हणून ग्रेस समजणं म्हणजे नाद समजणं. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. सतारीच्या सर्व तारा जुळून आल्यानंतर एक रुणझुण सूर कानात गुणगुणायला लागतो. तसेच हे शब्द एक सुंदर नाद निर्माण करतात. कुणाला हा नाद आई गेल्यानंतरच्या दुःखाचा वाटेल, तर कुणाला प्रेयसीच्या विरहाचा वाटेल, तर कुणाला अचानक आलेले अनाथ पण त्यातून जाणवेल. अंगणात गमले मजला संपले बालपण माझे. आपले स्वतःचे अनुभव असे जागे करणारी ही कविता. म्हणूनच कदाचित पंडित हृदयनाथ मंगेशकर सुद्धा इतकी उत्कट चाल या कवितेला लावू शकले. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. मेघात अडकली किरणे हा सूर्य सोडवित होता. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. ती आई होती म्हणून घनव्याकुळ मीही रडलो. घनव्याकुळ मीही रडलो. ती आई होती म्हणून घनव्याकुळ मीही रडलो. त्यावेळी वारा सावध पाचोळा उडवित होता. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. अंगणात गमले मजला संपले बालपण माझे. संपले बालपण माझे. अंगणात गमले मजला संपले बालपण माझे. खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता. ती
ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनाद होता. ग्रेसना कुठले दुःख सतावत होते हे आपल्या लक्षात कधीच येणार नाही. त्यांचे खास मित्र महेश एलकुंचवार म्हणतात, प्रतिभावंतांच्या नशिबी येणारे हे दैवी दुःख ग्रेसनी वसा म्हणून स्वीकारले होते. मी महाकवी दुःखाचा प्राचीन नदी परी खोल, दगडाचे होते माझ्या वेगाने हाती फुल. जशी एखाद्या प्राचीन नदीची अथांगता, तसेच ग्रेस यांचे हे दुःख. आणि या दुःखाचे फूल करून कवितेत विणण्याचा प्रयत्न त्यांनी आयुष्यभर केला. भय इथले संपत नाही, मज तुझी आठवणे येते. या कवितेतली ताकद इतकी की पंडित हृदयनाथ मंगेशकरांच्या मते या कवितेनंतर ग्रेसनी एकही ओळ लिहिली नसती तरी चाललं असतं. भीती कुणाला नसते. माणूस प्रत्येक क्षणाला भीतो. भविष्याचे भय, विरहाचे भय, मृत्यूचे भय. योगी पुरुष सोडले तर प्रत्येक जण कधी ना कधीतरी घाबरतोच. मानवी आयुष्याला असे हे चिरंतन लागू पडणारे सत्य.
दुःखाच्या या महाकवीचा शेवटही त्याच्या साऱ्या आयुष्याला साजेल अशा महावेदनेनंच झाला. ग्रेस त्यांच्या आयुष्यभर वेदना आणि निर्मितीच्या जवळीकीबद्दल बोलत असत. त्यांच्या शब्दात सांगायचं झालं तर ते म्हणत, निर्मिती तात्कालिक असो की चिरकालिक असो, चिमूटभर असो, पसाभर असो, ओंजळभर असो की अंगणभर असो, तिच्या ओटीपोटात सनातन वेदनेची पाशवी शारीर चमक निनादून आल्याशिवाय तिच्या रहस्याचा पुरावा सुरूच होत नाही. अशा या कवीला कॅन्सर सारखा दुर्धर रोगाने ही वेदना मिळाल्यावर तरी तो हरतो का निर्मिती करतो असे आव्हान देण्यासाठी पछाडले असावे का? नाहीतर त्यांच्या मिथिलेच्या भाषेत सांगायचं झालं तर तिला जेव्हा समजलं त्यावेळेला ती म्हणाली, अरे असं होऊच शकत नाही. ग्रेसला फक्त कविताच होता, कॅन्सर कसा होईल असं सर्वांनाच वाटत राहिलं. त्यांना सर्वप्रथम अन्ननलिका आणि श्वासग्रंथीच्या मध्ये छोटा ट्यूमर झाला. त्यालाही त्यांनी नाव देऊन टाकलं. ते म्हणायचे, शबरीच्या अर्धनखा एवढ्या बोरासारखी गाठ झाली आहे मला. शस्त्रक्रिया टाळायचं ठरवलं. कारण का तर रुग्णात मंगेशकरांची विनंती होती डॉक्टरांना की ग्रेसचा आवाज ग्रेस सारखाच राहायला पाहिजे. जर शस्त्रक्रिया टाळली तर बरं होईल. म्हणून त्यांना रेडियम थेरपी करायचं ठरवलं. त्यावेळी सगळ्या डॉक्टरांना ग्रेस म्हणाले, वेल डॉक्टर, आय डोंट वॉन्ट टू डाय बिफोर माय टाइम. आय डोंट वॉन्ट टू लिव्ह आफ्टर माय टाइम ऑल्सो. इन बिटवीन द लाईफ इज देअर. इफ यमराज स्लिप्स माय मॅच्युअर टाइम, then I reserve my right of performing Jivanta Samadhi, to which I call a tiny suicide of my body. जन्म आणि मृत्यूशी किती सामंजस्यानं लढा दिला या कवीनं. लोकांनी त्यांच्या कॅन्सरविषयी गॉसिप करू नये किंवा त्यांच्या मागे बोलू नये म्हणून ते एका ठिकाणी म्हणतात, शत्रू मित्रांनी मी एखादा गुन्हा असल्याप्रमाणे माझ्या कॅन्सरची कुजबूज करावी, यापेक्षा कॅन्सरला मी कॉन्फिडन्स मध्ये घेऊन त्याच्या अल्प सहवासाची ज्ञानमय कबुली सगळ्यांना देऊन टाकली. पण कर्करोगालाही या कवीच्या सहवासाची भूल पडली असावी आणि अल्प सहवास न देता परत नव्या जोमानं दुसऱ्या वेळेला यकृताच्या कर्करोगाच्या रूपानं तो त्यांच्या शरीरात प्रवेश केला. डॉक्टर सोनाली पिंगळे यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर रेडियम थेरपी जेव्हा सुरू होती त्यावेळेला त्यांनी त्या थेरपीला ज्वालाग्राही प्रकाशोपचार असं नाव दिलं होतं. ती थेरपी जेव्हा सुरू असायची त्याचं वर्णन त्यांनी असं केलं, पाणी, चंद्र, आभाळ, निळाई या सर्व संघांतांची भूल भिंगरी माझ्या मेंदूचा करवती प्रवास करते. आणि त्यावेळेला ते म्हणायचे की माझ्यातला जोगिया पुरुष तल्लीन होऊन एक साधेसे भजन म्हणत असतो. पाणी याच्या तुकड्यात दिसे चंद्राचे जावळ, पाणी याच्या तुकड्यात दिसे चंद्राचे जावळ, म्हणू नये निळाईला सांड पाण्याचा ओहळ. आपण दुःखाचा महाकवी हे तर त्यांच्याविषयी सतत ऐकत असतो, पण असं कुठलं दुःख होतं त्यांना हा प्रश्न मला सतत भिडावत असेल. महेश अलकुंचवार त्यांचे अत्यंत निकटवर्ती, त्यांना ते पछाडलेला वैरागी असं म्हणत असत. ते जेव्हा इथं आले होते त्यावेळेला त्यांना मी हा प्रश्न विचारला. ते म्हणाले की खरंय, ते दुःखी होते. तो असं कुठल्या दुःखानं तडफडत होता हे आपल्यासारख्या सामान्य माणसांना कळणारच नाही. प्रतिभावंतांच्या नशिबी जे काही दैवी दुःख असतं ना ते ग्रेसनं वसा म्हणून स्वीकारलं होतं. त्याच्या व्यक्तिमत्वात एक विलक्षण पीळ होता, तो कधी हरला नाही. तर हे दुःख वागवत तो गर्वाने जगला. मृत्यूशी झुंजतानाही तो हतबल झाला नाही. अगदी खरंच आहे, कारण कॅन्सरशी लढा देत असताना त्यांनी ओल्या वेळूची बासरी या ललित लेखसंग्रहाचं
प्रकाशन केलं. कॅन्सरनं माझ्या शब्दांवर ओरखडाही उमटवला नाही असं ते म्हणत असत. त्या 2.5 वर्षाच्या काळात जेव्हा त्यांना कर्करोगाने पछाडलेलं होतं त्यावेळेला हृदयनाथ मंगेशकरांबरोबर त्यांनी 18 कार्यक्रम देखील केले. ओल्या वेळूच्या बासरीच्या प्रकाशनाच्या वेळी त्यांनी म्हटलं होतं, इट इज माय क्रिएटिव्ह रायटिंग विच कॅन्सर हॅज गिवन मी. आणि त्या कार्यक्रमाला झुंजार वाघाचं चित्र असलेला काळा टी शर्ट घालून ते प्रेक्षकांमध्ये बसले होते. कॅन्सरनं त्यांच्या लेखनावर कुठला ठसा उमटवला का या कवीनं कॅन्सरच्या वेदनेला निर्मितीचं वरदान दिलं, हा प्रश्न मला कायम पडला होता. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात 6 महिने उपचारासाठी व्यतीत केल्यानंतर 26 मार्च 2012 त्यांचं निधन झालं. टाइम्स ऑफ इंडियामध्ये खूप चांगलं शीर्षक आलं होतं, मराठी लिटरेचर लुजेस इट्स ग्रेस. माझ्या बहिणीचा 26 तारखेला सकाळी मला फोन आला. ते एकच वाक्य म्हणाले, ग्रेस त्यांच्या घरी गेली. आणि तिनं फोन ठेवला. त्यानंतर माझं दुःख मी त्यांना या शब्दामध्ये श्रद्धांजली म्हणून व्हायला. शब्दास पडावी भूल, शब्दास पडावी भूल, उडावी धूळ अशी ही कविता. वेदनेस चढती रंग, वेदनेस चढती रंग, स्वतःच दंग सांज ही सरता. तू अंधाराचा स्वामी, तू अंधाराचा स्वामी, रमे निज धामी न तुडवी वाट. रे तुझ्या लोचनी पाणी झरावी गाणी, किनारी लाट. हा रिता किनारा, हा रिता किनारा, अनही पाऊस वेळ मेघ हा कोठे. हा रिता किनारा, अनही पाऊस वेळ मेघ हा कोठे. मोकळे क्षितिज, मोकळे क्षितिज वैराण असा हा माळ, कवी घर गाठे. अक्षय भाषा मराठी भाषा, अक्षय भाषा मराठी भाषा. जतन भाषेचे, रक्षण संस्कृतीचे. अक्षय भाषा मराठी भाषा, अक्षय भाषा मराठी भाषा.